एक प्रधान बिल्डिंग पासून चालू करणार आणि दुसरा कुठे चालू करणार? एक प्रधान बिल्डिंग पासून आणि असा उभा घेतो का असा येतो? असा येतो का आडवा आणि आडवा झालं की तुम्हाला फोन कर. तू थांब 1-2 मिनिट, तुला ऋषिकेश घेऊन जाईल. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. इथं आत्ता कल्याण पेठेत आहोत आपण. फॉगिंग चालू आहे. काय सांगाल, काय सांगत होते आपण आत्ता कर्मचाऱ्यांना? त्यांना आता मी सूचना देत होतो की नक्की फॉगिंग कशा प्रकारे केली पाहिजे, कुठं कुठं केली पाहिजे. काही काही ठिकाणी अशी आहे जिथं खरंच गरज असते. सपोज बिल्डिंगमध्ये खाली पाण्याच्या टाक्या असतात स्टोरेजच्या, किंवा काही जिथं पाणी साचलेलं असतं. फॉगिंग म्हणजे काय, धूरयुक्त आपण फवारणी का करतोय? डेंग्यू मलेरियासारखे आजार होऊ नये म्हणून. तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिथं पाणी साचतंय किंवा जास्त घाण जिथं आहे तर तिथं ती फवारणी व्यवस्थित झाली पाहिजे. तर त्यामुळं आपण त्यांना मी आता गायडन्स करत होतो. ते सांगितलं आहे फवारणी झाल्यावर त्यांची वही आहे, त्यांच्या वहीवर देखील ते सही करणार. प्लस माझं पत्र आहे, तर माझ्या पत्रावर पण ते सही, कधी फवारणी झाली याची तारीख आणि वेळ पण लिहिणार. तर त्यांना ते पण मी सूचना दिलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा फवारणीला येणार तेव्हा तेव्हा पहिला मला भेटायचं, मला सांगायचं, मी त्यांना सगळ्या सूचना देणार. ते काम झाल्यावर परत येऊन मला भेटायचं. का तर आपण जनतेने आपल्याला विश्वासाने निवडून दिलेलं आहे आणि आपलं काम आहे की प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला उतरून खऱ्या अर्थाने जनतेचं काम करून. हे नव्याचे 9 दिवस का कायम स्वरूपी राहणार? नव्याचे 9 दिवस नाही, मंदरपुटे गेले 4 वर्ष झाली समाजामध्ये काम करतोय म्हणून जनतेने मला स्वीकारले. आणि इथून पुढे भविष्यात जोपर्यंत मंदरपुट्टे आहे तर आयात तोपर्यंत जनतेची सेवा करत राहणार. 4 वर्षापूर्वी माझ्याकडे पद नव्हतं तरी करत होतो, आज पद आहे तरी करत. भविष्यात असेल नसेल जनतेच्या आशीर्वादात जनता ठरवल, पण भविष्यात देखील जोपर्यंत मी इथं आहे तर आयात तोपर्यंत मी जनतेची सेवा करणार. थोड्या वेळापूर्वी येथील मोठमोठे खड्डे होते ते पण भरण्यात आलेले आहेत. काय सांगाल त्याबद्दल? कल्याणपेठ या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले होते रस्त्यामध्ये. डागडुजी करणं गरजेचं होतं, अति गरजेचं होतं. CO साहेबांना सांगितलं, नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे आपले इंजिनियर आहेत राऊत साहेब, त्यांना देखील आम्ही सांगितलं. त्यांनी तातडीने सूचना दिली सापळेचे कॉन्ट्रॅक्टर त्यांना की तातडीने खड्डे बुजवायला सुरुवात करा. आणि त्या अधिकाऱ्यांचं देखील मी कौतुक करू इच्छितो की ज्या पद्धतीने त्यांनी जी ॲक्शन घेतली त्या गोष्टीवर. तर ते खड्डे बुजवलेले आहेत कल्याणपेठेच्या ज्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत ते. आणि आरोग्य विभागाच्या ज्या रेश्मा पाटणकर मॅडम आहेत त्यांचं देखील काम हे कौतुकास्पद आहे. त्यांना देखील मी काल सूचना दिल्या फवारणी चालू झाली पाहिजे. कालपासून या कल्याणपेठेमध्ये फवारणी चालू आहे. आज दुसरा दिवस आहे. काल रोकडे मारुतीच्या इथं झाली आणि पंचलिंगच्या इथं झाली. बरं दोन्हीकडे झाली तर वरच्यावर नाही आली. प्रत्यक्षात आमचा ऑफिसचा माणूस आहे, त्यांच्यासोबत जाऊन घराघरात आजूबाजूला जिथं गल्ली गल्ली आहे त्या गल्ली सगळीकडे फवारणी करून घेतलेली. असं पारदर्शकतेचं काम मी इथून पुढं भविष्यातही करणार. त्या ठिकाणी ढहाळे वकील ते कल्याणपेठ चौक, ढहाळे वकील घर ते कल्याणपेठ चौक या ठिकाणी 70 लाख रुपये माननीय या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेले आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी. तर ते रस्त्याचं काम देखील 1-2 महिन्यात चालू होणार आहे. परंतु 1-2 महिने भरपूर कालावधी, हा काही 1-2 दिवसाचा कालावधी नाही. तर तोपर्यंत रस्त्याची डागडुजी करणं हे गरजेचं आहे अत्यंत. कोणाचा अपघात होता कामा नये भविष्यात. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने आज संपूर्ण कल्याणपेठेत डागडुजी केली आहे आपण. धन्यवाद.